न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मनसे कार्यकर्ते किरण नामदेव जाधव यांच्या पुढाकारातून नवशा गणपती मंदिरात भक्तिमय सोहळा। नाशिकमध्ये मनसेचा अनोखा उपक्रम नवशा गणपतीच्या चरणी राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नाशिकमध्ये मनसेच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मनसे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते किरण नामदेव जाधव यांच्या नेतृत्वाखाली नवसाला पावणारा नवशा गणपती मंदिरात महाआरती, प्रसाद वाटप आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा भक्तिमय कार्यक्रम पार पडला। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते किरण नामदेव जाधव यांच्या पुढाकारातून नाशिक येथील प्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11:30च्या सुमारास झालेल्या या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, उपशहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, विशाल गोबाडे, किशोर वडजे, गणेश जायभावे, दत्ता काटकर, ऋतिक जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवशा गणपतीची विधिवत आरती करण्यात आली। राज ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। आरतीनंतर उपस्थित भाविकांना व कार्यकर्त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच कार्यक्रमादरम्यान मनसेचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रामदास जाधव, उपशहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, सत्यम खंडाळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शॉल देऊन सन्मान करण्यात आला। या उपक्रमाबद्दल उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी किरण नामदेव जाधव यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले। धार्मिक वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचा येत्या 14 जूनला वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस नाशिक शहरामध्ये अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, मनसैनिक आम्ही साजरा करणार आहोत। आणि आज आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील सुप्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे की जो गणपती नवसाला पावतो, अशा नवशा गणपतीच्या इथे येऊन माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आरती करणार आहोत, अभिषेक करणार आहोत आणि इथं लाडू वाटप, पेढे वाटप आम्ही इथं करणार आहोत। याचं नियोजन आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय किरण भाऊ जाधव आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी इथं ह्या आरतीचं आणि याचं सगळं नियोजन केलेलं आहे। आणि त्या निमित्तानं संपूर्ण शहरामध्ये म्हणजे रक्तदान शिबिर असेल, त्यानंतर वह्या वाटप असेल, त्यानंतर जे काही गरजू विद्यार्थी असतील त्यांना पुस्तकं वाटप असेल, त्यांना त्याच्यानंतर बॅग वाटप असेल, अशा विविध उपक्रमांनी माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत। आणि या शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण सुद्धा आम्ही करणार आहोत। असे एक ना अनेक कार्यक्रम आम्ही येत्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये विभागवाईज आम्ही हे कार्यक्रम घेणार आहोत। त्याची सुरुवात नवशा गणपती येथे आरती करून, अभिषेक करून, लाडू आणि पेढे वाटप करून आम्ही इथं करणार आहोत। म्हणून मी खऱ्या अर्थाने किरण भाऊ जाधव यांचं मनापासून अभिनंदन करेल की तुम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप चांगला उपक्रम तुम्ही इथं गणपतीच्या मंदिरात तुम्ही करत आहात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। आणि सर्व आमचं पदाधिकारी पक्षाचे आज सर्व इथे उपस्थित आहेत। राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये जे विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे, या कार्यक्रमाच्या अनुषंगापोटी राजपर्वाच्या सुरुवातीसाठी गणरायाला वंदन करून आम्ही या सर्व कार्यक्रमांना प्रारंभ करणार आहोत। जय महाराष्ट्र। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही जो सप्ताह ठेवला आहे आम्ही, त्याचा आज पहिला दिवस आहे आणि आपल्या नाशिकच्या नवशा गणपतीचे इथं गणरायाचं दर्शन करून आज खऱ्या अर्थाने जसं नाशिकला हा गणपती पावतो त्याच पद्धतीने आमचे जेवढे महाराष्ट्र सैनिक आहे ह्या चांगल्या कामासाठी लोकांना आणि सगळ्या चांगल्या कामाला पावतील असं आम्ही गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो।